नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 27.3 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, एक वस्तू रुपये 480 ला विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला हे आपल्याला काढायचे. पहा विक्री किंमत दिलेली आपल्याला. विक्री किंमत आहे 480. नफा झालेला आहे म्हणजे 480च्या 1/6 पट नफा आहे. तर आता हे कॅल्क्युलेशन केलं आपण तर काय येईल पहा. 6 1 6 6 8 48 म्हणजे 80 रुपये. 80 रुपये काय असेल? नफा असेल आपला. आता खरेदी किंमत, विक्री किंमत माहीत आहे, नफा माहीत आहे, यावरून खरेदी किंमत काढता येईल आपल्याला. खरेदी किंमत म्हणजे विक्री मायनस नफा होणार आहे. विक्री किंमत मायनस नफा. विक्री किंमत 480, नफा 80 रुपये झालेला आहे, म्हणजे खरेदी किंमत किती असेल? 400 रुपये. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. खरेदी किंमत समजली 400 रुपये आहे. शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा म्हणजे काय? एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. पहा एकूण नफा झालेला आपला 80 रुपये, खरेदी किंमत आहे 400 रुपये गुणिले 100. पहा हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. 4 1 4 4 2 8 आणि 0. उत्तर काय येईल? 20. 20%. शेकडा नफा किती? 20%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, छापील किमतीवर 12% सूट देऊन देखील एका दुकानदारास एक वस्तू विकून 10% नफा होतो. आता छापील किंमत आपल्याला माहीत नाही आहे किती आहे. आपण 100 रुपये गृहीत धरू. समजा छापील किंमत 100 रुपये. आता या किमतीवर 12% सूट आहे. 12% सूट म्हणजे सूट किती होणार आहे? 100मधून सूट किती होईल? 100मधून 12 वजा होतील. 100चे 12% म्हणजे 12 रुपये होईल. 100मधून 12 गेले तर 88 रुपये. म्हणजे 88 रुपये काय असेल? ही विक्री किंमत असेल. विक्री किंमत म्हणजे त्या वस्तूला छापील किमतीचं लेबल कितीचं आहे? 100 रुपयाचं आहे. परंतु दुकानदार काय करतोय? सूट देतोय 12% म्हणजे 12 रुपये कमी करतोय. म्हणजे विक्री किंमत किती असेल? 88 रुपये. बरोबर आहे. आता या 88 रुपयावर दुकानदारास किती? 10% नफा होतो. म्हणजे खरेदी किंमत किती असेल ती आपल्याला काढावी लागेल. आता 88 रुपयास विकली वस्तू तरी पण दुकानदारास 10% नफा होतो. म्हणजे 100 रुपयाचे 110 रुपये होतात 10% म्हणजे. बरोबर आहे. मग 88 रुपयाला विकल्यामुळे तर खरेदी किंमत किती हे काढावे लागेल आपल्याला. 10% नफा होतोय म्हणजे 100चे 110 रुपये होतात. ही विक्री किंमत आहे. म्हणजे विक्री किंमत 110 आहे. तर विक्री किंमत खाली विक्री किंमत, त्याप्रमाणे आता ही खरेदी किंमत 100 होईल. तर येथे खरेदी किंमत किती आपल्याला काढता येईल? पहा मग 88 गुणिले 100 आणि भागिले काय होणार आहे? 110. म्हणजे हे काय निघेल? खरेदी किंमत निघेल. 11 1 11 11 8 88 8 गुणिले 10 म्हणजे 80. 88ला वस्तू विकलेली आहे त्यावेळेस 10% नफा झालेला आहे. म्हणजे त्यावेळेस खरेदी किती असेल? 80 रुपये. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा परंतु तीच वस्तू छापील किमतीला विकली असती. छापील किंमत किती आहे? 100. या 100 रुपयास विकली असती तर दुकानदारास शेकडा नफा किती झाला असता हे काढायचं आपल्याला. 100 रुपयास विकली असती. आता आपली खरेदी किंमत किती आहे? 80 आहे. बरोबर आहे. म्हणजे नफा किती होतोय? नफा किती होतोय? 20 रुपये होतोय. 100 रुपयामागे 20 रुपये नफा होतोय. शेकडा नफा काढायचा आपल्याला. म्हणजे एकूण नफा खरेदी किंमत
भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. पहा एकूण नफा 20 रुपये होईल, कारण 80 रुपये खरेदी आहे आणि छापील किंमत 100 आहे. आता वस्तू छापील किमतीलाच विकायची आहे, म्हणजे 100 रुपयाला विकायची आहे, सूट द्यायची नाही आहे. त्यामुळे 100 रुपये विक्री किंमत होईल आणि खरेदी किंमत किती आहे? 80 रुपये. यामध्ये नफा किती झालेला आहे? 20 रुपये. हा नफा 20, खरेदी किंमत आपली 80 रुपये आहे, गुणिले 100. पहा 20 × 20, 20 × 80. 100ला जर 4ने भाग दिला आपण तर काय येईल? 25, म्हणजे 25%. शेकडा नफा किती असेल? 25%. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, तिसरा प्रश्न. नंदूने रुपये 500ला खरेदी केलेला रेडिओ शेकडा 10 नफ्याने चंदूस विकला. पहा नंदूने रेडिओ खरेदी केलेला आहे. खरेदी किंमत नंदूची 500 रुपये आहे. नंदूने रेडिओ खरेदी केला 500 रुपयाला. तो 10% नफा घेऊन चंदूला विकलेला आहे. चंदूला विकलेला आहे. नंदूने 10% नफा घेतला, म्हणजे 500वर 10% किती होतील? 50 रुपये होतील. म्हणजे चंदूला विकलेला आहे 550 रुपयाला. बरोबर आहे. नंतर चंदूने तो रेडिओ गोटूला विकलेला आहे. शेकडा 10 तोट्याने विकलेला आहे, म्हणजे येथे 10% तोटा घेतलेला आहे. चंदूने तोटा घेतलेला आहे आणि नंदूने नफा घेतलेला आहे 10%. आता 550चे 10% म्हणजे किती होतील? 55 रुपये होतील. एक शून्य कॅन्सल होईल, म्हणजे 55 कमी होतील. म्हणजे 550 ही झाली चंदूची खरेदी, त्यामध्ये 10% तोटा होतोय, म्हणजे 55 रुपये मायनस होतील. बरोबर आहे. तर 495 रुपये, म्हणजे गोटूला तो रेडिओ केवढ्याला विकलेला असेल? 495 रुपयाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. पहा येथे 500चे 10% म्हणजे 50 रुपये आलेले आहेत. 500चे 10% म्हणजे 50. हा 50 रुपये नफा घेतलेला आहे. 500चे 50 म्हणजे 550ला चंदूला विकलेला आहे. चंदूने हे काय केलेलं आहे? 10% तोटा घेतलेला आहे. म्हणजे 550चे 10% तोटा जर का काढला आपण तर तो 55 येणार आहे. पहा हे शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, म्हणजे 55 रुपये. मग 550ला चंदूने घेतला होता, त्यामधून 55 रुपये कमी होतील. म्हणजे गोटूला केवढ्याला विकलेला आहे तो? 495 रुपयाला. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न. 20% नफा घेऊन एक वस्तू रुपये 60ला विकली जाते. जर ती वस्तू 70 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती हे आपल्याला काढायचे आहे. येथे आपल्याला खरेदी किंमत माहीत नाही, आपण x गृहीत धरू. x रुपये. आता ह्या खरेदी किमतीवर 20% नफा घेतलेला आहे, म्हणजे नफा किती होईल? 20% खरेदी किमतीच्या, म्हणजे x गुणिले 20 भागिले 100. पहा 20 × 20, 20 × 5 100, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो x भागिले 5. हा झाला नफा. या खरेदी किमतीवर नफा झालेला आहे. आता यावरून आपल्याला विक्री किंमत काढता येईल. विक्री किंमत खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत आपली x आहे, नफा x भागिले 5 आलेला आहे आणि विक्री किंमत 60 रुपयाला विकलेली आहे. ही विक्री किंमत 60 रुपये. यावरून x ची किंमत काय येईल? पहा येथे तिरपा गुणाकार करू. 5x आणि हा x 6x होतील. 6x भागिले 5 होतील आणि इकडे 60. 5 इकडे आले तर 300 होतील गुणाकारामध्ये, 300 आणि इकडे राहील 6x. बरोबर आहे. मग x ची किंमत काय येणार आहे? x बरोबर 300 भागिले 6, 6 पंचे 30, 50. 50 काय? खरेदी किंमत. म्हणजे ही काय आलेली? खरेदी किंमत. x ची किंमत आलेली आहे, म्हणजे खरेदी किंमत 50 रुपये आपल्याला मिळालेली आहे. आता खरेदी किंमत 50 असताना ती वस्तू 70ला विकली तर शेकडा नफा किती हे आपल्याला काढायचं आहे. शेकडा नफा पहा येथे खरेदी किंमत 50 आलेली आहे आणि ती वस्तू 70ला विकलेली आहे, म्हणजे येथे 20 रुपये नफा झालेला आहे.
70मधून जर 50 वजा केले तर नफा किती येईल आपला? 20 रुपये नफा होणार आहे. बरोबर आहे, 20 रुपये नफा झालेला आहे. मग शेकडा नफा काढायचा आहे. एकूण नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. आता एकूण नफा इथे 20 रुपये होतोय, कारण खरेदी किंमत 50 आलेली आहे. आपली वस्तू 70 रुपयाला विकली जाते, म्हणजे 20 रुपये. खरेदी किंमत किती घेणार आपण? 50 रुपये गुणिले 100. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 20 गुणिले 2 म्हणजे काय होईल? 40%. शेकडा नफा किती असेल? 40%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न मित्रांनो, एका दुकानदाराने ₹25 शेकडा या दराने 25 डझन संत्री विकत घेतलेली आहे. 25 डझन संत्री विकत घेतलेली आहे, म्हणजे एका डझनमध्ये 12 असतात. म्हणजे 25 डझनमध्ये किती होतील संत्री? 25 गुणिले 12 300. म्हणजे एकूण संत्री किती आहेत? 300 नग आहेत. संत्र्यांचे एकूण 300 नग आहेत. हे 25 डझन आहेत. आणि दर कसा आहे 25 रुपये शेकडा, म्हणजे 100साठी 25 रुपये. हे एकूण 300 आहेत. 200साठी अजून 25 वाढतील आणि 300साठी काय होईल? अजून 25 रुपये वाढतील. म्हणजे 300 संत्र्यासाठी आपल्याला किती रुपये लागतील? दर 25 रुपये शेकडा आहे, त्यामुळे आपल्याला 75 रुपये लागतील. बरोबर आहे. ही बेरीज केली आपण 300 आली आणि ही बेरीज केली 75 रुपये आली. व ती 32 रुपये शेकडा या दराने विकलेली आहे. आता हे 300 संत्रा 25 रुपयाने खरेदी केलेले आहेत, परंतु विकलेले आहेत 32 रुपये दर. म्हणजे 100साठी 32, पुन्हा 100साठी 32 आणि पुन्हा 100साठी 32, किंवा 32 गुणिले 3 केलं तरी चाललं असतं. आपण हे 300 संत्री होतील आणि ही किंमत किती होणार आहे? 96 रुपये. ही झाली आपली खरेदी किंमत. 75 रुपये खरेदी किंमत झाली आणि 96 रुपये विक्री किंमत झालेली आहे. मग आता यामध्ये विक्री किंमत 96 आहे, खरेदी किंमत 75 आहे. दोघांची वजाबाकी केली आपण, उत्तर 21 येईल. हा काय असेल? आपला नफा असणार आहे. बरोबर आहे, नफा आहे. आपल्याला काय काढायचं आहे? या व्यवहारात किती नफा झाला? शेकडा नफा काढायचा आहे. तर आपण एकूण नफा, शेकडा नफा काढण्यासाठी एकूण नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. येथे नफा 21 रुपये होतोय आपल्याला. खरेदी आपली 75 रुपयाची आहे आणि गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 एक 3, 3 7 21, 7 गुणिले 4 म्हणजे 28%. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट 6वा प्रश्न, 4 पुस्तकांची खरेदीची किंमत 5 पुस्तकांच्या विक्रीच्या किमती एवढी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? 4 पुस्तकांची खरेदी किंमत ही समान आहे कशाबरोबर? 5 पुस्तकांच्या विक्री किमती एवढी. 5 पुस्तकांची आपण काय करू? हे अंक एका साईडला पास करू, म्हणजे हा 4 या साईडला पास करू. येथे काय राहील? पुस्तकांची खरेदी किंमत आणि भागिले पुस्तकाची विक्री किंमत या साईडला आणू आपण. म्हणजे काय होईल? 5 आणि भागिले 4. या समीकरणावरून खरेदीची किंमत किती? 5 रुपये समजली आपण, तर विक्री किंमत किती? 4 रुपये. मग खरेदी किंमत जास्त आहे इथे आणि विक्री किंमत कमी आहे. तोटा किती होतो इथे? 5 वजा 4 म्हणजे 1 रुपये तोटा होईल. तोटा किती आहे? 1. बरोबर आहे. मग शेकडा तोटा काढायचा आपल्याला. शेकडा तोटा
एकूण तोटा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले 100. पहा एकूण तोटा आपण 1 आणि खरेदी किंमत किती आहे, पुस्तकाची खरेदी किंमत 5 गुणिले 100. पुस्तकाची खरेदी किंमत 5, याप्रमाणे 5 दुनी 10 0 20% म्हणजे पर्याय क्रमांक 20% काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. तोटा 20%. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 2 वस्तू प्रत्येकी 600 रुपयाला विकल्याने, पहा 2 वस्तू आहेत 600 रुपयाला विकलेल्या आहेत. दोन्ही वस्तू 600 रुपयाला प्रत्येकी विकलेल्या आहेत. एकात खरेदीच्या 9% नफा झाला आणि दुसऱ्यामध्ये 9% तोटा झालेला आहे. 600 रुपयाची वस्तू आहे, ही पण 600 रुपयाची वस्तू आहे. ही जर विकल्यामुळे 9% नफा होतोय आणि ही वस्तू विकल्यामुळे 9% तोटा होतोय, तर ह्या व्यवहारामध्ये एकूण किती टक्के नफा अथवा तोटा होईल, असा जर प्रश्न आला तर येथे आपल्याला खरेदी किंमत माहिती नाही आहे. त्यासाठी नफा आणि तोटा या किमती सारख्या असतील आणि ही पण किंमत सारखी असेल, तर असा जर प्रश्न असेल तर यामध्ये नफा होत नसतो, तोटा होत असतो. आणि तोटा कसा काढायचा, तोटा बरोबर शेकडा तोटा. शेकडा तोटा किती होणार आहे पहा, शेकडा तोटा बरोबर टक्के, किती टक्के दिलेले आहेत आपल्याला त्याचा वर्ग करायचा आणि भागिले 100. हे सूत्र वापरायचं. पुस्तकामध्ये सूत्र दिलेले आहे आपल्याला, हे टक्केचा वर्ग भागिले 100. टक्के किती आहेत, 9% आहेत. 9चा वर्ग करणार आपण आणि भागिले 100. पहा 9चा वर्ग 81 होईल आणि भागिले 100. 81ला 100ने भाग दिला आपण तर 0.81. तोटा 0.81% तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 8वा प्रश्न मित्रांनो, एक वस्तू 56 रुपयाला विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. पहा वस्तूची विक्री किंमत 56 रुपये दिली आपल्याला आणि या किमतीवर 1/7 नफा होतो. म्हणजे नफा किती होतो, या 56वर 1/7 म्हणजे किती होईल, 7 × 7 7 8 56 म्हणजे 8 रुपये नफा होतोय. हा झाला नफा आपला 8 रुपये या विक्री किमतीवर. तर आता यावरून आपल्या खरेदी किंमत काढता येईल, कारण विक्री किंमत माहिती आहे, नफाही माहिती आहे. तर खरेदी किंमत किती येणार आहे, विक्री किंमत 56 आहे, नफा आलेला आहे 8 रुपये. 56मधून 8 गेले, राहतील 48. ही काय आलेली आपली खरेदी किंमत 48 रुपये. पहा जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल, आता खरेदी किंमत 48 आली, यावर 20% नफा पाहिजे असेल, तर ती वस्तू त्यानं केवढ्याला विकायला पाहिजे. पहा या खरेदीवर 20% नफा पाहिजे, म्हणजे 48 चे 20% किती होतील, 48 गुणिले 20 भागिले 100. पहा 20 × 20 20 × 5 100 म्हणजे 48 भागिले 5 येईल, बरोबर आहे. हा काय येणार आहे, नफा येणार आहे 20% या खरेदी किमतीवर. मग ती वस्तू केवढ्याला विकायची, म्हणजे विक्री किंमत काढायची आपल्याला. विक्री किंमत काढता येईल आता, कारण खरेदी माहीत आहे आणि नफाही माहीत आहे. खरेदी किंमत ही आहे, नफा हा आहे. विक्री किंमत किती येणार आहे, खरेदी अधिक नफा, खरेदी किंमत अधिक नफा. पहा खरेदी किंमत 48 आणि नफा आलेला आहे 48 भागिले 5. येथे कॅल्क्युलेशन केलं नाही, त्यामुळे इथे आपल्याला सोपं जाईल. आता पहा तिरपा गुणाकार करू, 48 गुणिले 5 होतील, 48 गुणिले 5 अधिक 48 होणार आहेत आणि 5. 48 गुणिले 5 हा गुणाकार येईल आपला 45 8 4 5 चौक 20 आणि 4 24 240 आणि प्लस 48 भागिले 5 288 होतील आणि भागिले 5. 288ला 5ने आता भागावे लागेल. पहा 288ला 5ने भाग देऊ, 5 5 25 3 राहतील, 5 7 35 पुन्हा 3 राहतील आणि 5 6 30 57.6 येणार आहे.
विक्री किंमत किती असेल 57.6 म्हणजे 57.60. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एक वस्तू रुपये 60ला विकल्याने काही तोटा होतो. समजा आपण 60 रुपयाला वस्तू विकली, ही विक्री किंमत 60 रुपये असेल तर काही तोटा होतो, समजा x तोटा होतो. आणि जर ती वस्तू आपण 81 रुपयाला विकली तर त्या तोट्याच्या दुप्पट नफा होतो. म्हणजे येथे काय होतो, नफा होतो. तोटा जर x असेल तर नफा त्याच्या डबल होतो. तर खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. खरेदीची किंमत किती, वस्तूची विक्री किंमत 60 आहे, तोटा x आहे, यावरून खरेदी किंमत काढता येईल. खरेदी किंमत विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे काय होणार आहे, 60 अधिक x, बरोबर आहे. नंतर जर वस्तूची विक्री किंमत 81 केली आपण तर नफा किती होतोय, 2x, म्हणजे तोट्याच्या डबल नफा. तर मग यावेळेस पुन्हा खरेदी किंमत काय असणार आहे, खरेदी किंमत विक्री किंमतीमधून नफा वजा करावे लागेल. म्हणजे 81 मधून हे नफा वजा करावा लागेल, बरोबर आहे. पहा, ह्या दोन्ही पण खरेदी किंमती आहेत, म्हणजे ह्या दोन्ही बाजू आपल्या इक्वल घेता येईल आपल्याला. 60 प्लस x बरोबर 81 मायनस 2x. यावरून आपण x हा 2x या साईडला आला प्लस होईल 2x आणि 81 या साईडला मायनस 60 होतील. तर हे काय होणार आहे पहा, 3x बरोबर 81 मधून 60 गेले म्हणजे 21. यावर x ची किंमत काय येईल बा, 21 भागिले 3 म्हणजे 7. x ची किंमत 7 येणार आहे. ही किंमत खरेदी किंमतीमध्ये ठेवू आपण. आता या किंमती ठेवू किंवा या किंमती ठेवू x ची किंमत, तर काय होईल पहा, 60 प्लस x म्हणजे किती, 7, म्हणजे काय होईल 67 रुपये खरेदी किंमत असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा तोटा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे. पाहता, समजा 100 रुपये किलो साखरेचा दर आपण 100 रुपये किलो समजू. 100 रुपयास 1 किलो साखर आहे, 100 रुपये किलो, आणि खप किती आहे, दररोज 100 किलो साखर विकले जाते. समजा 100 किलो खप आहे, हा 100 किलोग्रॅम खप होतो आणि दर किती आहे, 1 किलोचा 100 रुपये आहे. म्हणजे दररोज खप किती होणार आहे पहा, 100 किलो साखर आणि 100 रुपयानं विकल्या जाते. म्हणजे दररोज 10,000 रुपये एवढ्या किमतीचा खप होणार आहे. आता दर 25% वाढ केली आपण दरामध्ये, तर खप 15% कमी होतोय पहा. आता दर 100 रुपये आपला, जर आपण 25% वाढ केली म्हणजे दर काय असणार आहे, 125 रुपये, बरोबर आहे. 100चे 125 केले तर खप किती होतोय पहा, 15% कमी होतोय खप. म्हणजे ते 100 किलो खप होत होता, तर 15% कमी होईल म्हणजे किती होईल, 85 किलोग्रामच साखर विकल्या जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आता खप किती होईल, 125 हा दर आहे आणि खप किती होणार आहे, 85 किलोचाच खप होणार आहे. हा जर गुणाकार केला आपण, हा गुणाकार येणार आहे 10,625. म्हणजे पहा, आता नफा होईल का तोटा होईल, येथे 10,000 पहिला खप होत होता, आता 10,625चा खप होतोय, म्हणजे येथे नफाच झालेला आहे. मग आता 10,625 मधून 10,000 जर गेले तर काय राहील, 625. या दोघांची वजाबाकी घेतली आपण, फरक किती आहे, 625चा फरक आहे. 625 काय होतोय, नफा होतोय आपल्याला. मग आता शेकडा नफा किती असणार आहे, शेकडा नफा म्हणजे 100 वर किती नफा असेल. एकूण नफा 625 आहे, खरेदी किंमत 10,000 आणि गुणिले 100. पहा, हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. 25 चोक 100, 25 दोन्ही 50, येथे 12 राहतील आणि 25 पाच 125, म्हणजे 25 भागिले 4, 4 सख 24, 1 राहील, 4 दोन्ही 8, 2 राहतील, 4 पंचे 20, 6.25% म्हणजे 6.25% शेकडा नफा होतोय.
पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, येथे मित्रांनो एका मनुष्याने ₹1200ला एक याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या आहेत। आता एका शेळीची किंमत किती आहे? ₹1200। एका शेळीची किंमत ₹1200 आहे पहा। एकूण 10 शेळ्या खरेदी केलेल्या आहेत, म्हणजे 10 शेळ्यांची किंमत किती होणार आहे? 10 शेळ्यांची किंमत 1200 गुणिले 10 म्हणजे किती होईल? ₹12,000। आता त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20% विकल्या। 3 शेळ्यांची किंमत किती होईल? एक 1200ची आहे, 3 शेळ्यांची किंमत किती होणार आहे? ₹3600, बरोबर आहे। 3 शेळ्यांची किंमत 1200 गुणिले 3 म्हणजे ₹3600 होईल। आता या 3 शेळ्या 20% नफा घेऊन विकलेल्या आहेत, म्हणजे 3600चे 20% काढायला लागतील आपल्याला। 3600चे 20%, पहा हे 2 शून्य कॅन्सल, तर हे 2 शून्य कॅन्सल, 36 दोन्ही 72 आणि 0 म्हणजे काय होईल? 720। हा काय असेल? 3 शेळ्यावर झालेला 20% नफा असेल, बरोबर आहे। मग या 3 शेळ्यांची विक्री किंमत किती असेल पहा? 3 शेळ्यांची विक्री किंमत, 3 शेळ्यांची विक्री किंमत हे 3600 आणि नफा हे दोघांची बेरीज म्हणजे काय असेल? विक्री किंमत असेल 3600 आणि 720 म्हणजे किती होतील पहा? 4320, 4320 ही काय असेल? 3 शेळ्यांची विक्री किंमत असणार आहे। आता म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल। पहा आता एकंदरीत आपल्याला 6% नफा पाहिजे, म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 12,000, त्यावर 6% नफा म्हणजे काय होईल पहा? 12,000 त्यावर 6% नफा काढला आपण तर काय होईल? 120 गुणिले 6 1272 आणि 720 हा काय होतोय? नफा होतोय पहा। तर 10 शेळ्याची विक्री किंमत, 10 शेळ्यांची विक्री किंमत किती असणार आहे? हा नफा घ्यायचा आहे आपल्याला। ही खरेदी किंमत आपली 12,000 आहे, म्हणजे 12,000 प्लस हा नफा पाहिजे आपल्याला 720, म्हणजे प्लस 720 केले आपण तर काय होईल? 12,720 होतील। आणि आता यामध्ये आपल्याला वजा करावं लागेल पाहिजे ही किंमत 4320, कारण 3 शेळ्यांची विक्री किंमत वजा 4320, कारण त्या शेळ्या पूर्वीच विकलेल्या आहेत। 0048 8400, बरोबर आहे। 8400 राहतील। या शेळ्या आधीच विकलेल्या आहेत आपण, इथे 10 शेळ्यांची घेतलेली आहे, परंतु 3 शेळ्या विकलेल्या आहे आपण। म्हणजे आता शेळ्या उरलेल्या शेळ्या किती उरतील पहा? त्यापैकी 2 शेळ्या मेलेल्या आहेत, म्हणजे एकूण 10 शेळ्या आहेत, त्यापैकी 2 शेळ्या मेलेल्या आहेत, म्हणजे 2 शेळ्या आपल्याला त्या काही गृहीत धरता येणार नाहीत। उरलेल्या ह्या 3 शेळ्या आधीच विकलेल्या आहेत, म्हणजे एकूण 5 शेळ्या 10 मधून कमी होतील। ह्या 2 मेलेल्या आहेत आणि ह्या 3 पूर्वी विकलेल्या आहेत, म्हणजे राहिल्या किती? 5। 10 पैकी ह्या 5 गेल्या, म्हणजे 5 राहिल्या। आता या 8400 पैकी 5 शेळ्या, म्हणजे एका शेळीची विक्री किंमत काय येणार आहे पहा? 5 1 5 3 5 7 5 6 30, येथे 4 राहतील, 5 8 40 0 1680। उत्तर काय येईल आपलं? 1680। म्हणजे प्रत्येक शेळी 1680ला विकावी, म्हणजे 6% नफा होईल। पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। नेक्स्ट, 12वा प्रश्न, प्रत्येकी ₹100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडास काही सूट देऊन ₹260ला विकलेली आहे पहा। म्हणजे एका वस्तूची छापील किंमत किती आहे? ₹100। एका वस्तूची छापील किंमत ₹100। 3 खेळणी आहेत, मग 3 खेळणीची किंमत किती होणार आहे? 3 वस्तूची किंवा खेळणीची
खेळणीची छापील किंमत 3 × 100 म्हणजे 300 रुपये होईल आणि काही सूट देऊन 260ला विकलेली आहे, म्हणजे विक्री किंमत दिली आपल्याला 260. विक्री किंमत आहे 260, ही छापील किंमत झाली. आता ही विक्री किंमत झाली. यावरून सूट काढता येईल आपल्याला. सूट म्हणजे काय? छापील किंमत वजा विक्री किंमत. छापील किंमत 300 आहे, विक्री किंमत 260 आहे, म्हणजे सूट किती आली? 40 रुपये. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? शेकडा सूट काढायची. फक्त सूट नाही काढायची, शेकडा सूट काढायची. म्हणजे 100ला किती ही सूट काढायची आपल्याला. 300ला 40 रुपये सूट आलेली आहे आपल्याला. 300साठी 40 रुपये सूट आली. आपला शेकडा सूट म्हणजे 100साठी किती हे काढायचं आपल्याला. म्हणजे आपण काय करणार? 100 हे गुणिले 40 आणि भागिले 300. बरोबर आहे. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे 40/3 येणार आहे. 40/3 उत्तर काय येईल? हे 40ला आपण 3ने भाग दिला. 3 × 1 = 3, 1 राहणार आहे 0, 3 × 3 = 9 आणि 1. पहा, याला आपण असं लिहू शकतो. 13 भागाकार आलेला आहे, 3ने आपण भाग दिलेला आहे आणि बाकी किती? 1 आलेली आहे. म्हणजे उत्तर हे आलं आपलं 13.1/3. 13.1/3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.